अध्ययन निष्पत्ती 8.73 H 12 सन 1870 ते स्वातंत्र्यप्राप्ती या काळातील वाटचालीचा आढावा घेतात. इयत्ता 8वी विषय इतिहास, प्रकरण 10वे सशस्त्र क्रांतिकारी चळवळ. महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र क्रांतीचा लढा कोणी दिला? ए. गोपाळकृष्ण गोखले, बी. हरी देशमुख, सी. केशव कर्वे, डी. वासुदेव बळवंत फडके. उत्तर वासुदेव बळवंत फडके. प्रश्न क्रमांक 2. सन 1887 साली पुण्यात प्लेग कमिशनर याचा वध कोणी केला? ए. चाफेकर बंधू, बी. विदा प्रश्न क्रमांक 3. बिरसा मुंडा यांनी इंग्रज सरकारविरुद्ध लढ्याचे नेतृत्व कोणत्या प्रांतात केले? ए. पंजाब, बी. मध्य प्रदेश, सी. महाराष्ट्र, डी. बिहार. प्रश्न क्रमांक 4. कोणती क्रांतिकारी संघटना कार्यरत होती? ए. मित्रमेळा, बी. स्वातंत्र्य सेना, सी. अनुशीलन समिती, टी. क्रांतिकारी संघटना. उत्तर अनुशीलन समिती. प्रश्न 5. गदर म्हणजे काय? स्वातंत्र्य सेना, बी. आंदोलन, ए. सी. उठाव, डी. विद्रोह. प्रश्न क्रमांक 6. चंद्रशेखर आझाद यांनी काकोरी कट केव्हा केला? ए. 20 ऑगस्ट 1920, 15 ऑगस्ट 1935, 9 ऑगस्ट 1925, 1 ऑगस्ट 1925. प्रश्न क्रमांक 7. भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना कोणत्या रोजी फाशी देण्यात आली? 25 मार्च 1935, 23 मार्च 1937, 23 मार्च 1931, 23 जानेवारी 1931. उत्तर 23 मार्च 1931. प्रश्न क्रमांक 8. बंगालमधील चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे हे प्रमुख होते? अनंत सिंग, बी. गणेश घोष, सी. कल्पना दत्त, डी. सूर्यसेन. उत्तर डी. सूर्यसेन. प्रश्न क्रमांक 9. जालियनवाला बाग हत्याकांडाला हे जबाबदार होते? ए. लॉर्ड डलहौसी, बी. ओडवायर, सी. सायमन, डी. रॅड. उत्तर ओडवायर. प्रश्न क्रमांक 10.
जर्मनी स्टुटगार्ट येथील जागतिक समाजवादी परिषदेत भारताचा ध्वज यांनी फडकवला होता? ए. मादाम कामा, बी. कस्तुरबा गांधी, सी. सरोजिनी नायडू, डी. इंदिरा गांधी. उत्तर ए. मादाम कामा. प्रश्न क्रमांक 11. मित्रमेळा ही क्रांतिकारी संघटना कोणी स्थापन केली? ए. अरविंद घोष, बी. रासबिहारी बोस, सी. स्वातंत्र्यवीर विदा सावरकर, डी. सुभाषचंद्र बोस. सी. स्वातंत्र्यवीर विदा सावरकर. प्रश्न क्रमांक 12. इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली होती? पंडित श्यामजी कृष्ण वर्मा, पंडित मोतीलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक. उत्तर पंडित श्यामजी कृष्ण वर्मा.